चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायची आहेत विज्ञानाची उदाहरणे। तर प्रश्न तुम्हाला विज्ञानाची जी उदाहरणे आहेत, तर विज्ञानाच्या उदाहरणाचे खूप सारे प्रश्न जे आहेत तर वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये येत असतात। जसं आपलं गणित आहे तसंच आपलं हे विज्ञानाची उदाहरणं आहेत। ओके, तर साधारणतः तुम्हाला एक पोलीस भरती मधला एक प्रश्न सांगतो की एक केल्विन म्हणजे किती अंश सेल्सिअस, डॅश अंश सेल्सिअस, कोण सांगतं? एक केल्विन म्हणजे किती अंश सेल्सिअस? आलाय का नाही प्रश्न? बघा, शून्य अंश सेल्सिअस म्हणजे 273। शून्य अंश म्हणजे किती? 273। एक अंश सेल्सिअस म्हणजे किती? 273 अधिक 1 म्हणजे 274 अंश सेल्सिअस। कळलं का? एक केल्विन म्हणजे किती? एक केल्विन म्हणजे सांगा 274 अंश सेल्सिअस। लक्षात आलं? मग 10 केल्विन म्हणजे किती? 10 केल्विन म्हणजे किती? 273 अधिक 10 म्हणजे किती? 283 अंश सेल्सिअस। मग केल्विनचं कळलं का तुम्हाला? हा एक प्रश्न तुम्हाला परीक्षेत आलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आलेला आहे तुम्हाला की फॅरेनहाइटचा, कोणता? फॅरेनहाइटचा प्रश्न आलेला आहे। तर फॅरेनहाइटचा कोणता प्रश्न आलेला बघा, त्या डस्टर बघा। तर 40 अंश फॅरेनहाइट, 40 अंश सेल्सिअस बरोबर किती फॅरेनहाइट? किती फॅरेनहाइट? 40 अंश सेल्सिअस बरोबर किती फॅरेनहाइट? आपल्याला डॉक्टर सांगतात तुला 104 चा ताप चढला, 110 चा ताप चढला, बरोबर का? 105 चा ताप चढला म्हणजे ते फॅरेनहाइट मध्ये असतं। कशामध्ये असतं? फॅरेनहाइट मध्ये असतं। मग फॅरेनहाइट, आता एक सेल्सिअसचा फॅरेनहाइट आणि फॅरेनहाइटचा सेल्सिअस कसं करायचं ते तुम्हाला सांगतो। आता समजा 104 फॅरेनहाइट आहे, किती आहेत? 104 फॅरेनहाइट आहे। 104 काय आहेत? फॅरेनहाइट। पहिली गोष्ट याच्यामधून काय करायचं? 32 वजा करायचे। काय करायचे? 32 वजा करायचे, म्हणजे फॅरेनहाइट मधून 32 वजा करायचे। 104 वजा 32 करा, 104 वजा 32 किती झाले सांगा? 4 आता 2 गेला 2, 10 3 गेला 7, किती आलं? 72, बरोबर? आणि याला 5/9 ने गुणायचं। 9 8 72, 8 म्हणजे किती आले? 40 अंश सेल्सिअस। म्हणजेच फॅरेनहाइटचं सेल्सिअस करताना कशाने गुणायचं? फॅरेनहाइट मधून 32 वजा करून 5/9 ने गुणायचं। कळलं का? फॅरेनहाइट मधून 32 वजा करायचे आणि 5/9 ने गुणायचं, म्हणजे तेवढे काय येईल? सेल्सिअस येईल। काय येईल? सेल्सिअस। अलग लक्षात लिहून घ्या, रूल लिहून घ्या, मी तुम्हाला विचारतो प्रश्न। त्याच्यानंतर आता सेल्सिअसचं करायचं असेल तर सेल्सिअसला पहिल्यांदा 9/5 ने गुणायचं। कशाने गुणायचं? 9/5 ने गुणायचं आणि त्याच्यामध्ये 32 काय करायचे? ऍड करायचे, बरोबर? सेल्सिअसला 9/5 ने काय केलं? गुणलं, त्याच्यामध्ये 32 ऍड करायचे। तर लिहून घ्या, 104 अंश फॅरेनहाइट म्हणजे किती? 40 डिग्री सेल्सिअस। किती? 40 डिग्री सेल्सिअस, बरोबर? मग आता 40 अंश सेल्सिअस, तर 40 अंश सेल्सिअस तर 40 गुणिले 9/5 करा। 5 8 40, 8 9 72 अधिक 32, 72 अधिक 32 किती झाले? 104 फॅरेनहाइट। किती झाले? 104 फॅरेनहाइट। सेल्सिअसचं फॅरेनहाइट करायचं असेल, फॅरेनहाइटचं सेल्सिअस काय? सेल्सिअसला 9/5 ने गुणायचं आणि त्याच्यामध्ये 32 मिळवायचे। किती मिळवायचे? 32 मिळवायचे। चला लिहा पटकन। आणि सेल्सिअसचं फॅरेनहाइट करायचं असेल तर काय सांगितलं? फॅरेनहाइट मधून 32 वजा करायचे आणि त्याला 5/9 ने काय करायचं? गुणायचं। कशाने गुणायचं? 5/9 ने गुणायचं। काही अडचण आहे का याच्यामध्ये? बर, आता आपण मी काय करतो तुम्हाला, आता 40 अंशाचं सांगितलं मी तुम्हाला। 40 अंशाचं 104 फॅरेनहाइट आणि 104चं किती? 40 अंश फॅरेनहाइट। आता एक उदाहरण देतो, तुम्ही पटकन सोडवायचं उदाहरण। सोडवाल ना? बरं घ्या उदाहरण घ्या। वजा 40 अंश सेल्सिअस, वजा 40 अंश सेल्सिअस बरोबर किती फॅरेनहाइट? वजा 40 अंश सेल्सिअस बरोबर किती फॅरेनहाइट? सेल्सिअसचं काय करायचं आपल्याला? फॅरेनहाइट करायचंय। सेल्सिअसचं फॅरेनहाइट करताना काय सांगितलंय?
9/5 ने काय करायचं गुणायचं, -40ला 9/5 ने गुणायचं आणि त्याच्यामध्ये 32 ऍड करायचे. काय करायचे, 32 ऍड. 5 8 40, 8 9 72 -72 अधिक 32 किती आले, 2 आता 2 गेला 0, 7 आता 3 गेला 4, म्हणजे किती अंश, 40 अंश. किती, -40 अंश सेल्सिअस. मग तुम्हाला असा प्रश्न आला आहे की कोणत्या तापमानाला सेल्सिअस आणि फॅरेनहाइट सारखंच असतं. कोणत्या तापमानाला, -40 अंश सेल्सिअस. घेतलाय का नाही प्रश्न आपण. कोणत्या तापमानाला सेल्सिअस आणि फॅरेनहाइट सारखंच असतं, कोणत्या तापमानाला, -40 अंश. -40 अंश सेल्सिअसला सेल्सिअस आणि फॅरेनहाइट सारखंच असतं. -40 अंश सेल्सिअस म्हणजेच -40 अंश फॅरेनहाइट म्हणजेच काय, -40 अंश फॅरेनहाइट म्हणजेच -40 अंश सेल्सिअस. कळलं का, सेल्सिअस फॅरेनहाइट. डॉक्टरांनी सांगितलं, आता डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला 100चा ताप आहे, 100 अंश फॅरेनहाइट म्हणजे किती अंश सेल्सिअस काढा बरं. 100 फॅरेनहाइट, 100 फॅरेनहाइट बरोबर किती अंश सेल्सिअस काढा. 100 फॅरेनहाइट म्हणजे किती अंश सेल्सिअस काढा पटकन. 100 मधून काय करायचं, 32 वजा करायचे. 100 वजा 32 किती आले, दातनं 2 गेला 8, दातनं 4 गेला 66 आले. गुणिले काय करायचं, 5 काय करायचं, 68ला 9 ने भाग जातो का, नाही. मग 68 गुणिले 5 करून घ्यायचं. 5 8 40, अचाला 4, 5 6 30 आणि 4 34, भागिले काय 9. मग 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36 नाही होत, मग 9 3 27, 34 मधून 27 गेले, 7 राहिले. 9 8 72 नाही होत, मग 9 7 63, पुन्हा पॉईंट द्यायचा, 7 उरले, पुन्हा 9 7 63 म्हणजे 37.7 आवर्ती. एवढे काय आले सेल्सिअस, 37.7 डिग्री सेल्सिअस. कळलं, किंवा 37.77 डिग्री सेल्सिअस. लक्षात आलं का. बर, 35 अंश सेल्सिअस म्हणजे किती फॅरेनहाइट काढा बरं. 35 अंश सेल्सिअस बघा, एखादं तापमान कमी झालं, 35 अंश सेल्सिअस बरोबर -, फॅरेनहाइट काढा. 35 अंश सेल्सिअस बरोबर किती फॅरेनहाइट, किती, 35 ला 9/5 ने गुणायचं आणि त्याच्यामध्ये 32 ऍड करायचे. 5 × 7 = 35, 7 9 63 अधिक 32 किती आले, 95 फॅरेनहाइट. कळलं का, 95 फॅरेनहाइट. काय 95 फॅरेनहाइट. तर सेल्सिअसचं फॅरेनहाइट, फॅरेनहाइटचं सेल्सिअस जमलं का, काही अवघड आहे का, नाही ना. आणि केल्विन कळलं, 0 अंश सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. किती केल्विन, 273. मग 273 म्हणजे 10 अंश सेल्सिअस म्हणजे काय, 273 अधिक 10 म्हणजे 283 केल्विन. 100 अंश सेल्सिअस म्हणजे काय, 273 अधिक 100 म्हणजे 373 केल्विन. किती, 373 केल्विन. 100 अंशाला पाणी उकळायला लागतं, 0 अंशाला पाणी काय व्हायला लागतं, गोठ्याला म्हणजे बर्फ होऊन जातो. काय होऊन जातो, पाण्याचा बर्फ होतो. बरोबर. तर पुढचा अजून एक प्रश्न तुम्हाला आलेला आहे परीक्षेमधला बघा. 20 ओहम रोध असलेल्या, 20 लिहून घ्या, 20 ओहम रोध असलेल्या, 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 एम्पियर धारा, 0.5 एम्पियर धारा, एम्पियर धारा म्हणजे विद्युत धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात
डायडॅश विभवांतर असेल. डायडॅश विभवांतर असेल. हा, आणि शक्यतो तुम्हाला आलेले प्रश्न आहेत ना एकदम सोपे सोपे असतात. कसे? हे दोघांचा गुणाकार वगैरे असंच काहीतरी प्रश्न असतो. 20 ओम गुणिले अर्धा असं असेल. म्हणजे V इज इक्वल टू काय? IR आहे ना. आता रोध किती आहे? 20 ओम आणि हे किती आहे? 0.5 म्हणजे 0.5 गुणिले 20. 20 वजा 100 पॉईंट नंतर एका म्हणजे किती? 10 व्होल्ट. किती? 10. विभवांतर किती आलं? 10 व्होल्ट. काही अवघड आहे का? फक्त दोघांचा काय केला आपण? गुणाकार केला. किती काय केला? दोघांचा गुणाकार केला. बरोबर. किती उत्तर आलं? 10 व्होल्ट. चला अजून एक उदाहरण देतो आता तुम्हाला. लक्षात आलं ना तुम्हाला उदाहरण? काही वेळेस विभवांतर दिलं असेल. आता समजा 10 व्होल्ट दिलेले, समजा परिपथातून डायडॅश विद्युतधारा. आता समजा हे डायडॅश विद्युतधारा जाण्यासाठी 10 विभवांतर असेल. किती? 10 व्होल्ट विभवांतर असेल असं दिले. मग इथं काय घ्यायचं सांगा? इथं 10 घ्यायचा. आय तर आपल्याला माहित नाही आणि रोध किती आहे? 20 ओम. तो 20 10 काय करायचं? 20 काय करायचं? इकडं भागिले करायचं. म्हणजे 10 भागिले 0 गेला 0 गेला 1 भागिले 2 म्हणजे काय? 0.5 एम्पियर. 0.5 काय? एम्पियर. आला का? 0.5. म्हणजे एक तर तुम्हाला रोध दिला असेल, रोध, विभवांतर आणि विद्युतधारा. काय? हे 3 गोष्टींपैकी एक गोष्ट दिलेली नसेल, तुम्हाला ते काढता यायला पाहिजे. काही अवघड आहे का? नाही ना. अजून एक उदाहरण देतो. चला पटकन कोणाचं उत्तर येतं? चला. 100 ओम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 2.5 एम्पियर विद्युतधारा गेला तर विभवांतर किती असेल? सांगा पटकन आता. कोणाचं उत्तर येतं बघा? डायडॅश विभवांतर असेल 250. मग काय करायचं? 100 रोध आहे 100 आणि आय किती आहे? 25. 2.5 आहे ना. मग 2.5 घ्यायचं. 25 म्हणजे किती आला? 25 आहे का? 25 आहे 2 शून्य आणि हा 1 पॉईंट म्हणजे किती? 250 व्होल्ट. किती आलं? 250 व्होल्ट. सोपं आहे का नाही? आणि समजा रोध दिला, मी रोधच दिला नाही. समजा विभवांतर दिलेले 200 व्होल्ट, विभवांतर दिलेले 200 व्होल्ट आणि विद्युतधारा दिलेले 0.5 एम्पियर. सांगा आता याच्यामध्ये रोध काढा. चला. रोध दिलेले नाही, किती दिलेला आहे सांगा? काय उत्तर येईल? विद्युतधारा 0.5, रोध तर काही रोध तर माहित नाही आणि व्होल्ट आहे किती? 200. 0.5 काय करेल? इकडं भागिले काही. बरोबर. काय आला? रोध आला. मग आता 1 पॉईंट वरती काय होईल? 1 शून्य वाढेल. मग 5 1 5 5 चौक 20 5 शून्य म्हणजे 400. रोध किती आला? 400 ओहम. किती? 400 ओहम. कळलं का? हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेला आहे. जळगाव, कुचडगाव अशा 2-3 परीक्षांमध्ये हा प्रश्न आलेला आहे. सोपं आहे ना? विज्ञानाची उदाहरण काही आवड आहेत का? नाही. अजून एक उदाहरण देतो. चला परीक्षेत आलेलं उदाहरण. 60 वॅट शक्तीचा बल्ब, 60 वॅट शक्तीचा बल्ब, 60 वॅट शक्तीचा बल्ब दररोज 6 तास वापरला. दररोज 6 तास वापरला तर 30 दिवसात 40 रुपये युनिट प्रमाणे 40 रुपये युनिट प्रमाणे किती बिल येईल? किती बिल येईल? किती बिल येईल? किती बिल येईल? बघा 60 वॅट शक्तीचा बल्ब
आपल्या घरामधला बल्ब एकच बल्ब आहे, किती वॅटचा? 60 वॅटचा. किती वॅटचा? 60 वॅट. दररोज किती चालतोय तो? 6 तास. बरोबर. 60 वॅट हे 6 तास चालला म्हणजे 60 गुणिले 6 म्हणजे 360 वॅट दररोज एनर्जी लागली. किती? 360 वॅट. असे किती दिवस चालले? 30 दिवस. किती दिवस? 30 दिवस. म्हणजे किती युनिट लागले? युनिट किती लागले ते काढून घ्या पहिल्यांदा. किती? 6 6 36 36 दुणे 72 36 त्रिक 108 आणि त्याच्यावर हा एक आणि हा एक 0. 10,800 वॅट लागले. किती आले? 60 6 6 36 360 गुणिले 30 म्हणजे किती आलं? 10,800 वॅट. आता 1 किलो वॅट म्हणजे किती? 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट. 1 किलो वॅट म्हणजे किती? 1000 वॅट. मग 10,800 वॅटचं 1000 ला यानं भागलं किती? तर 10.123 इथं पॉईंट येईल. 10.8 किलो वॅट. किती? 10.8 किलो वॅट. कळलं का? 60 वॅटचा बल्ब 6 तास चालवला, किती आलं? 360. बरोबर. किती? 360. आणि 30 दिवस चालवला तर किती आले? 10.8 किलो वॅट. मग आपल्याला 40 रुपये प्रमाणे खर्च किती? 10.8 गुणिले काय करायचं? 40. 0 4 8 32. चला 3 4 0 0 3 4 1 4 दशमलव 1 म्हणजे 432 रुपये. 20 बिल किती येईल? 20 बिल येईल 432 रुपये. किती येईल? 432 रुपये एवढं बिल येईल. कळलं का? काही अवघड आहे का? मी इथून डायरेक्ट बोललो असं तरी पण पहिल्यांदा वॅट काढून किलो वॅट काढून घ्यायचं, युनिट काढून घ्यायचं. 1 किलो वॅट म्हणजेच 1 युनिट. 1 किलो वॅट म्हणजेच का? 1 युनिट. 1 किलो वॅट बरोबर 1 युनिट. जमलं? अजून एक उदाहरण देतो. आता तुम्ही काढायचे. चला 60 वॅट शक्तीचे 10 बल्ब दररोज 6 तास वापरले तर 30 दिवसात 20 रुपये युनिट प्रमाणे किती बिल येईल? 20 रुपये युनिट प्रमाणे किती बिल येईल? चला काढा बरं. कोणाचं उत्तर बरोबर येतं? कोणाचं उत्तर बरोबर येतं बघा. 60 वॅट शक्तीचे 10 बल्ब म्हणजे किती? 600 वॅट. किती वॅट? 600 वॅट. 600 वॅटचा बल्ब आहे. किती वॅटचा बल्ब आहे? 600 वॅटचा बल्ब आहे. 60 वॅटचे 10 बल्ब म्हणजे घडीवर 600 वॅटचा एक बल्ब असं धरा. आणि 600 वॅटचे किती? 6 तास चालवले म्हणजे काय? 6 6 3600 वॅट. एका दिवसात 3600 वॅट चालवले. किती? 1 दिवसात. किती? 1 दिवसात 3600. मग आता 30 दिवसात किती होईल? 30 दिवसात 3600 गुणिले काय? मग 1 2 3 0 1 2 3 0 3 7 18 चला 1 3 3 9 1 10. किती? 1,08,000 एवढे काय आले? वॅट आले. एवढे काय आले? आणि वॅटचं किलो वॅट करायचं काय करायचं? किलो वॅट म्हणजे युनिट करायचं. किलो वॅट म्हणजे काय? 1000 ने भागायचं. 10,000 1,08,000 भागिले किती? 1000. हे 3 शून्य म्हणजे 108 युनिट आले. 108 युनिट म्हणजे 108 किलो वॅट. काय? 108 युनिट आले. आता 20 रुपये प्रमाणे 20 गुणिले 108 किंवा 108 गुणिले 20. 108 गुणिले किती? 216. 2160 रुपये. किती रुपये? 2160 रुपये एवढं लाईट बिल येईल. कळलं का? काही अवघड आहे का? आपल्या घरातले सगळे उपकरण बघायचे एका दिवसाचे किती वॅटचे आहेत सगळे. हा किती वॅटचा आहे, किती दिवस चालतो, किती वेळ चालवतो, काय किती वेळ चालतो, अशा पद्धतीने. बरोबर. आता समजा माझ्या घरी एका वर्षाचं लाईट बिल काढायचं. काय? एका वर्षाचं लाईट बिल किती येतं ते तुम्ही काढायचं. बघा माझ्या घरी 10 अश्वशक्तीची एक मोटार 10 अश्वशक्तीची एक मोटार दररोज 5 तास चालते.
दररोज किती तास? 5 तास चालते. 10 अश्वशक्तीची एक मोटार दररोज 5 तास चालते, तर 365 दिवसाचे म्हणजे एका वर्षाचे 3 रुपये दराने विजेचे बिल किती? 3 रुपये दराने विजेचे बिल किती? विजेचे बिल किती रुपये? एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट सांगा? 746. एक अश्वशक्ती म्हणजे एक घोड्याची शक्ती म्हणजे किती? 746 वॅट. 746 वॅट. बर, ती किती अश्वशक्तीची मोटर आहे माझ्याकडे? 10 अश्वशक्तीची मोटर. 746 गुणिले 10 म्हणजे 7460 वॅट. 7460 वॅट. एका दिवसात किती चालते ती? एका दिवसात चालते ती 7460 गुणिले 5. 5 तास चालते ना. 1 तास चालली तर 7460. मग एका दिवसात काय किती आला? 500. 5 सक 30. अचारा 3 5 20 3 23 5 35 37. 37,300 काय आले? वॅट आले. बरोबर. आता 365 म्हणजे वर्षभराचं बिल काढायचंय. मग 37,300 गुणिले किती? 365. किती आले? 365. करा हा गुणाकार किती येतो? 2,24,000. 500 500 5 त्रिक 15. चला 1 5 35 1 36 है ना. 5 त्रिक 15 आणि 3 18. कशाने गुणला आपण? 5 ने. आता 6 ने गुणू. 6 ने गुणताना एक हे करू. 600 600 7 त्रिक 18. चला 1 6 7 42 आणि 1 43. 7 त्रिक 18 19 20 21 22. पुन्हा हे द्यायचे आणि 300 300 3 त्रिक 9 3 7 21. चला 2 3 त्रिक 9 2 11. 0 0 5 8 7 14. चला 1 9 1 10 3 13 आणि 8 21. चल 2 2 1 3 आणि 2 5 आणि 1 6 2 1 3. आला का एवढं? गुणाकार किती आला? आला ना 13 61 45. बरोबर. एवढे वॅट आले. एवढे काय आले? वॅट आले. मग आता आपल्याला याचं किलोवॅट करायचं, याला कशाने भागायचं? 1000ने भागायचं. 1000 ने भागायचं म्हणजे 3 1 2 3 इथं पॉइंट येईल. म्हणजे 13,614. 13,614 काय आले? 0.5 एवढे युनिट आले. एवढे काय आले? युनिट आले. 13,614. आणि गव्हर्नमेंट किती दराने आकारते? 3 रुपये प्रमाणे. शेतीसाठी वीज असेल तर कमी दराने असते बरं का, 2-3 रुपयाने असते. मग 3 5 15. चला 1 3 चौक 12 आणि 1 13. चला 1 3 1 3 आणि 1 4 3 सक 18. चला 1 3 9 आणि 1 10 3 1 3 1 4 आणि पॉईंट नंतर म्हणजे जवळपास 40,843 म्हणजे 40,844 रुपये. 40,844 रुपये बिल आलं एका वर्षाचं. 10ची जी मोटर दररोज 5 तास चालवली तर 40,844 बिल येईल. 3 रुपये प्रमाणे. 2 रुपये प्रमाणे केलं तर अजून थोडंसं कमी. 13 26 27 28,000च्या आसपास. आलं लक्षात? मग कळलं का तुम्हाला? लाईट बिल काढायचं कळलं? बरं. आता मला सांगा, एकदा तर तुम्हाला प्रश्न असा आला की सौर शक्तीचं एका वर्षात एका याचं बिल किती? काय? सौर शक्तीचं लिहून घ्या, उदाहरण लिहून घ्या. सौर शक्तीचे काय सांगितलं? सौर शक्तीचे प्रत्येक युनिटला 5 रुपये प्रमाणे. प्रत्येक युनिटला 5 रुपये प्रमाणे. सौर शक्तीचे प्रत्येक युनिटला 5 रुपये दराने एका वर्षाचे बिल किती रुपये? एका वर्षाचे बिल डायडॅश रुपये. सौर शक्ती म्हणजे काय? सूर्यापासून जे उष्णता मिळते ना त्याला सौर शक्ती म्हणतात. काय म्हणतात? सौर शक्ती.
आणि सूर्यापासून जी उष्णता मिळते ती एका याच्यामध्ये आपल्याला मिळते 7 × 10⁻⁴ 7 × 10⁻⁴ म्हणजे एकावर 17 शून्य एवढी किलोवॅट आपल्याला ऊर्जा मिळते. एवढी किलोवॅट आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते. आणि 5 रुपये युनिट प्रमाणे म्हटलं याला 5 ने काय करायचं? गणायचं. म्हणजेच काय आलं? 35 × 10⁻⁻17 एवढे रुपये वीज बिल. किती? 35 × 10⁻17 एवढे रुपये म्हणजे 35 वर 17 शून्य एवढं आपल्याला काही बिल, सौर शक्तीचं बिल. कळलं? सौर शक्तीचं प्रत्येक युनिटला 5 रुपये प्रमाणे एका वर्षात. आता एमपीएससीने विचारलेला हा प्रश्न सरळ सेवेने, एमपीएससीने आणि सरळ सेवेने हा प्रश्न विचारलेला. काही सोपा आहे का? नाही, एकदम सोपा आहे. पण आपल्याला हे माहिती पाहिजे सौर शक्तीपासून आपल्याला किती किलोवॅट एनर्जी मिळते. सौर शक्तीपासून आपल्याला मिळते 7 × 10⁻17 एवढे युनिट. त्याला 5 रुपये म्हटलं तर 5 रुपये म्हणायचं. 10 ने म्हटलं तर किती? 7 × 10 70 × 10⁻17. बरोबर आहे का नाही? काही अवघड आहे का हा प्रश्न? हा प्रश्न अवघड आहे का? नाही ना. बरं, चला पुढचा एक प्रश्न घेतो. आता हा प्रकार कळला ना तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रश्न येतो, एक प्रश्न असा आलेला आहे की 90° मापामध्ये दोन आरसे समोरासमोर मांडले तर त्याच्या प्रतिमा किती दिसतील? तर त्याच्या डॅश गुणित प्रतिमा दिसतील. नाव्याच्या दुकानात असतं बघा, आपण बसलो नाव्याच्या दुकानात की आपण बसला का समोर अशा कितीतरी प्रतिमा दिसतात. बरोबर आहे का नाही? कितीतरी प्रतिमा दिसतात. तर बघा गुणित प्रतिमा कशा काढायच्या तुम्हाला सांगतो. गुणित प्रतिमा बरोबर 360 भागिले थिटा वजा 1. थिटा म्हणजे कोन. थिटा म्हणजे काय? किती कोनात लावलेलं आहे. आता 360 भागिले काय आलं? 90 वजा 1. 0 गेला 0, 9 चौक 36, 4 आत 1 गेला किती? 3 गुणित प्रतिमा आल्या. किती? आरशामध्ये किती प्रतिमा दिसतील? 3 प्रतिमा दिसतील. किती? 3. आपण आपल्या समोरची एक आणि अजून पुन्हा अशा 2 प्रतिमा त्याच्या पाठीमागे दिसतील. कळलं का? काही ठिकाणी एक सुद्धा प्रतिमा दिसत नाही. काय कारण असेल? 360 भागिले 360 लावलेले असेल, एक सुद्धा प्रतिमा दिसणार नाही. असं नाही होणार कधी. एक सुद्धा मग एक डायरेक्ट असा सपाट ठेवावा लागेल, त्याच्यात प्रतिमा दिसणार नाही. बरोबर आहे का नाही? तर इथं समजा 120 मापामध्ये काढा बरं. 120 अंशामध्ये 2 आरसे लावले तर किती प्रतिमा दिसतील? काढा. 2 आरसे 120 अंशामध्ये एकमेकांना लावलेले आहेत समोरासमोर. तर किती गुणित प्रतिमा दिसतील? 2. किती? 360 भागिले 120 वजा 1. 0 0 गेला 12 त्रिक 36, 3 आत 1 गेला किती? 2 प्रतिमा दिसतील. किती? 2 प्रतिमा दिसतील. आणि 180 मध्ये लावलेला असेल तर 180 जर लावलेला असेल तर किती प्रतिमा दिसतील? 360 भागिले किती? 180 वजा 1. म्हणजे 0 0 गेला 18 2 36, म्हणजे 2 वजा 1 म्हणजे किती? फक्त आपली एकच प्रतिमा दिसेल. मागे एक सुद्धा प्रतिमा दिसणार नाही. कम्प्लीट असे सरळ सरळ लावलेले असेल. तो समोरचा आरसा बिन हा बी समोर लावलेला असेल तर एकच प्रतिमा दिसेल. फक्त आपली समोरची प्रतिमा दिसेल. कळलं तुम्हाला? गुणित प्रतिमा कळलं का? गुणित प्रतिमा अशा पद्धतीने आपण काढलेल्या आहेत. बघा हा प्रश्न बघा. 20 किलोग्रॅम वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 50 मीटर उंच नेल्यास त्या पदार्थातील स्थितीज ऊर्जा काढा. ऊर्जा 2 प्रकारची असते. एक स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा. बरोबर? म्हणजे आता धरणाचं पाणी जे असतं ना त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा असते? स्थितीज ऊर्जा.
धरणाचं पाणी जेव्हा वरून सोडतो आपण वेगात गेली म्हणजे त्याला गतिज ऊर्जा म्हणायचं. काय म्हणायचं? गतिज ऊर्जा. आणि गतिज ऊर्जेचं टर्बाईन्स फिरतात आणि त्याच्यामधून कोणती वीज तयार होते? विद्युत ऊर्जा. कोणती? मग ती ऊर्जा आपल्या घरात आली, मग त्याच्यातून आपण बल्ब लावला, प्रकाश ऊर्जा. फॅन लावला, यांत्रिक ऊर्जा. ते नायक्रॉमची तार असते बघा, ते शेगडीला काही बरेच जणांच्या घरात शेगडी असते, ते नायक्रॉमची तार लावली आणि हीट किंवा इस्त्री लावली, उष्णता ऊर्जा. काय? एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर करता येते, पण ऊर्जा ही नेहमी काय राहते? अक्षय राहते. ऊर्जा कधीच नष्ट करता येत नाही, निर्माणही करता येत नाही. एनर्जी इज नायदर टू बी क्रिएटेड नॉर टू बी डिस्ट्रॉइड. ऊर्जा नष्ट नाही करता येत. पुन्हा जे आपण समजा याच्यातली ऊर्जा घेतली, ती याच्यात होती, पोटेन्शियल होती, कायनेटिक झाली, कायनेटिक पुन्हा त्याचं पुन्हा गतिज ऊर्जा, याच्यात आपली विद्युत ऊर्जा झाली, विद्युत ऊर्जेचं पुन्हा घरात आली आपण, ती पुन्हा लाईट प्रकाश झाला, मुक्त झाली. विद्युत ऊर्जा आपल्या पंख्यामध्ये वापरली, यांत्रिक ऊर्जा झाली, मुक्त झाली. बरोबर का नाही? सूर्यप्रकाशापासून अन्नधान्यामध्ये ऊर्जा तयार झाली, ते ऊर्जा आपण ते अन्न खाल्लं, आपल्याला ऊर्जा आली, आपण काम केलं, पुन्हा ती काय झाली? मुक्त झाली. म्हणजे ऊर्जा कधीच निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही. ती एका प्रकारातून दुसऱ्या याच्यामध्ये काय करता येतं? फक्त तिचं रूपांतरण करता येतं. मग ऊर्जेचे प्रकार आहेत: प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, स्नायू ऊर्जा. आपण स्नायूने काही काम करतो का नाही? स्नायू ऊर्जा. त्याच्यानंतर धरणाच्या पाण्यात ती स्थितीज ऊर्जा. त्याच्यानंतर हे जाते गतिज ऊर्जा. बंदुकीमध्ये असते ती स्थितीज, बंदूक गोळी सोडल्यानंतर गतिज. अशा पद्धतीच्या त्या ऊर्जा असतात. मग आता याच्यामध्ये MGH बघा, स्थितीज ऊर्जावर स्थितीज ऊर्जेचं सूत्र आहे. काय सूत्र आहे? MGH. MGH. आता M म्हणजे मास. मास किती आहे? 20 किलोग्रॅम. किती आहे? मास आहे 20 किलोग्रॅम. G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचा 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे 9.8 मीटर गुरुत्वाकर्षण शक्तीचा वेग आहे एका सेकंदात, 9.8 मीटर. आणि किती? 50 मीटर हाईट आहे. हाईट आहे 50 मीटर. चला याचा गुणाकार करा. 2 पंचे 10 आणि हे 2 शून्य, 1000 गुणिले 9.8, 98 आणि त्याच्यावर 3 शून्य इथं पॉईंट, म्हणजे काय? 9800 जूल. 9800 काय आली? जूल आली. किती ऊर्जा आली? 9800 जूल. कळलं का? किती आली? 9800 जूल. काही अडचण आहे का? नक्की ना? किती? 20 किलोग्रॅम वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 50 मीटर उंचलेल्यास त्या पदार्थाची स्थितीज ऊर्जा करा. आता समजा आपला दादू आहे, दादूने समजा 100 किलोग्रॅम वस्तुमानाचं एक पोतं घेतलं. काय? पोतं घेतलं आणि तो डायरेक्ट 100 मीटर वर उचललं त्याने. सांगा बरं, 100 वर देतं, त्याच्यामध्ये किती आता स्थितीज ऊर्जा झाली? सांगा बरं. काय करायचं? 100 गुणिले 9.8 गुणिले किती? 100. 100 गुणिले 100 किती झालं? एकावर 4 शून्य झाले, गुणिले 9.8. मग 98 वर 4 शून्य, 1 शून्य काढून टाकायचं, म्हणजे किती? 98,000 जूल. किती? 98,000 जूल. कळलं का? किती? 98,000 जूल. बर. आता 50 किलोग्रॅम वस्तुमान बघा, 50 किलोग्रॅम वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून बघा, वस्तुमान असलेला पदार्थ, एक मिनिट उदाहरण थोडं चेंज करतो. 50 किलोग्रॅम वस्तुमान असलेला एक मुलगा एक जिना 10 सेकंदात चढून वर जातो. जिन्याला 10 पायऱ्या आहेत.